नमस्कार. पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो, आज आपण आमच्या डॉक्टर वेट नॉलेज या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनामधील एक योजना आपण आज पाहणार आहोत. ज्यामध्ये देशी किंवा सुधारित जे पारडे असतात, म्हणजे कालवडी किंवा म्हशीचे पारडे यांना पशुखाद्य पुरवठा ही योजना आपण आज पाहणार आहोत. यामध्ये आहे 50% अनुदान आहे या योजनेमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये म्हणजे नेमका लाभ कोणता मिळणार आहे तुम्हाला या योजनेमध्ये, तर या योजनेबद्दल आपण पाहणार आहोत. लाभाचे स्वरूप काय आहे. समजा आता तुमची कालवड किंवा पारडी 4 महिन्याची असेल तर तिला दररोज 1 किलो एवढे खाद्य लागतं, तर ते 30 किलो पशुखाद्य. 5व्या महिन्याची असेल तर तिला 1.5 किलो खाद्य लागतं, त्याप्रमाणे 45 किलो खाद्य. 6व्या महिन्याची असेल तर तिला जवळपास 1.25 किलो खाद्य लागतं, त्याप्रमाणे 52.5 किलो खाद्य. समजा तुमची पारडी कालवड 7 ते 18 महिन्याची असेल तर तिला दररोज 2 किलो खाद्य लागतं, त्यानुसार 720 किलो खाद्य. तसे तुमची पारडी 19 ते 32 महिन्याची असेल तर तिला दररोज 2.5 किलो खाद्य लागतं, त्यानुसार 1050 केजी खाद्य. आणि जर ती 19 ते 40 महिन्याची असेल तर तिला दररोज 2.5 किलो खाद्य लागतं, त्या हिशोबाने 1650 केजी. अशा प्रकारचा हा लाभ मिळणार आहे मित्रांनो. हा जो तक्ता आहे मित्रांनो, तुम्हाला सर्वात शेवटी सांगेल, हा फार महत्त्वपूर्ण तक्ता आहे. तर त्यानंतर मित्रांनो, या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते कोण असू शकतात, तर सर्वच प्रवर्गातील भूमिहीन, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक पशुपालक. तर मित्रांनो, या योजनेसाठी जी पात्रता आहे ती पात्रता काय आहे, तर तुमची जी कालवड किंवा पारडी आहे तिची सर्वप्रथम तुमची NDLM भारत पशुधन प्रणाली म्हणजे कानाला बिल्ला मारलेला पाहिजे आणि तिची NDLM पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. आणि त्या पारडीचा तुमचा कमीत कमी 3 वर्षाचा विमा असणे आवश्यक आहे. आणि एका कुटुंबातील एकच पारडी किंवा एकच कालवडीला याचा लाभ मिळू शकतो. अनुदानाचे स्वरूप आहे मित्रांनो 50%. तर ही योजना कशी राबवल्या जाणार किंवा याची कार्यपद्धती काय आहे, तर कार्यपद्धती याची आहे मित्रांनो, हे सर्व अर्ज जे आहेत लाभार्थ्यांचे हे सर्व ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रातील जी संस्था असेल तेथील संस्था प्रमुखाने लाभार्थ्याकडील जी पारडी आहे किंवा कालवड आहे तिची NDLM प्रणालीवरील वयाची खात्री करून त्यांना योजनेचा लाभ द्यायचा आहे. एका कुटुंबातील फक्त एकच पारडी किंवा कालवड पात्र असेल, तुम्हाला आधीच सांगितलं आहे. जी जिल्हा निवड समिती असते ती जिल्हा निवड समिती ही लाभार्थ्याची निवड करेल. निवड झालेल्या पशुपालकांनी जे भारतीय मानक संस्था आहे ज्याला BIS स्टँडर्ड म्हणतात, तर या BIS स्टँडर्डनुसार जे खाद्य खरेदी करायचं आहे तर त्या खाद्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे मित्रांनो, त्यामध्ये मॉइश्चर म्हणजे आर्द्रता 10% असावी, क्रूड प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामध्ये 20% असावं, फायबरचं प्रमाण जे की पचनाला मदत करतात त्याचं प्रमाण 13% असावं, फॅटचे प्रमाण हे 2.5% असावं, ॲसिड इन्सोल्युबल ॲज जे असते मित्रांनो त्याच्यामध्ये 4% असावं, सॉल्ट म्हणजे जे मीठ किंवा क्षार आहेत त्यांचं प्रमाण 2% असावं, कॅल्शियम हे 0.5% असावं आणि फॉस्फरस 0.5% असावं. असंच पशुखाद्य आपल्याला खरेदी करणे आवश्यक आहे मित्रांनो. प्रत्येक पशुखाद्यावर ही जी स्टँडर्ड्स असतात ती तिथे त्याच्यावर दिलेली असतात, त्यानुसार आपल्याला पशुखाद्य खरेदी करायचे आहे. तर मित्रांनो, या योजनेत सहभागी झालेल्या पारडी किंवा कालवड यांची कार्यक्षेत्रातील जे तालुका पशुसंवर्धन अधिकारी असतात त्यांनी अनुदान वितरित करण्याच्या पूर्वी त्या कार्यक्षेत्रातल्या जे संस्था प्रमुख आहेत म्हणजे संस्था प्रमुख आणि THO यांनी संयुक्तपणे तपासणी करून तसा अहवाल उपायुक्त कार्यालयाला 15 दिवसाच्या आत कळवायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याने खरेदी केलेल्या पशुधनाचे किंवा पशुखाद्याचे 3 महिन्याचे देयक उपायुक्त कार्यालयाला सादर केल्यानंतर विहित 50% अनुदान विचारात घेऊन देय अनुदान तुम्हाला DBT द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात दिल्या जाईल.
तर मित्रांनो, आपण जो वर चार्ट पाहिलेला आहे हा एक हे जे 3 महिन्याचं खाद्य आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही तुमच्या कालवडीचं जे वय असेल, उदाहरणार्थ समजा 3-4 महिन्याची असेल, तर तिला 3 महिन्याचं खाद्य मिळेल. हे 4 ते 3 हा जो कॉलम आहे. समजा उदाहरणार्थ तुमची कालवडी 4 महिन्याची आहे, तर तुमच्या कालवडीचे 3 महिने कुठे होतात? 4था, 5वा, 6वा. तर तुम्हाला हे एवढे खाद्याच्या पैशा किंवा अनुदानासाठी तुम्ही अर्ज करू शकता. समजा तुमची कालवड 18 महिन्याची आहे, तर तुम्ही या कॉलममध्ये येता. तर तुम्हाला ते 18 जेही वय असेल, तर ते 2.5 किलोप्रमाणे 3 महिन्याचं खाद्य कॅल्क्युलेट करून तुम्हाला एवढं खाद्याचं अनुदान मिळेल. तर हा तक्ता यासाठी मित्रांनो इथे फार महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर तुम्ही पारडीची किंवा तुम्ही जी कालवडीला अनुदान लाभ घेतलेला मित्रांनो, तर ही योजना ज्या कालावधी चालू आहे, त्या कालावधीत तुम्हाला तिची विक्री करता येणार नाही मित्रांनो. ही एक महत्त्वाची शेवटची अट आहे याच्यात. तर मित्रांनो, आपण आज पाहिलेलं आहे देशी पारड्यांची जोपासना करण्यासाठी आणि भविष्यातल्या चांगल्या दूध देणाऱ्या गायी बनवण्यासाठी ही पशुखाद्य योजना जी महाराष्ट्र शासनाने येऊ घातलेली आहे, तिचा आपण सर्वांनी नक्कीच फायदा घ्यावा. धन्यवाद.